प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 9 ऑगस्ट 2025 शनिवार। प्रभू येशूची प्रार्थना। परंतु मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे की तुझा विश्वास टळू नये. लूक 22 अध्याय 32 वचन. आपला प्रिय प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्यासाठी आदर्श आहे. त्याने आपल्याला अनुसरणासाठी योग्य मार्ग दाखवला. त्यांचे प्रत्येक पाऊल होल उत्कट प्रार्थनेने भरलेले होते. जेव्हा तो प्रार्थना करत असे तेव्हा त्याला त्वरित उत्तर मिळत असे. शास्त्रात आपण वाचतो की जेव्हा येशू बप्तिस्मा घेत होतो आणि प्रार्थना करत होतो तेव्हा स्वर्ग उघडले गेले आणि पवित्र आत्मा त्यांच्यावर कपरोयाप्रमाणे उतरला. लूक 3 अध्याय 21 वचन 22 वचन. तसेच रूपांतरणाची डोंगरावर प्रार्थना करताना त्यांचे चेहरे सूर्याप्रमाणे चमकू लागले. गेत्सेमनेच्या बागेत प्रार्थना करत असताना त्याला स्वर्गातून एक देवदूत बल देण्यासाठी उतरला. तो पहाटे लवकर उठून एकाच स्थळी जाऊन प्रार्थना करीत असे. मार्क 1 अध्याय 35 वचन. ही त्यांची नेहमीची सवय होती. आपल्यासाठी प्रभू येशू खालील 4 महत्त्वाच्या गोष्टींसाठी प्रार्थना करताना दिसतो. आपला विश्वास टळू नये. लूक 22 अध्याय 32 वचन. त्याने स्वतःची जीव मृत्यूस अर्पण करून अपराधीसाठी मध्यस्थी करावी. येसाया 53 अध्याय 12 वचन. सत्याची आत्मा म्हणजेच समयोपदेशक सदैव आपल्याबरोबर राहावा. युहन्ना 14 अध्याय 16 वचन. आपले संपूर्ण तारण यावे. इब्री 7 अध्याय 25 वचन. येशू फक्त पृथ्वीवर असताना प्रार्थना करत नव्हता, तर आता तो स्वर्गात गेलेला असून देवाची उजव्या हाताशी बसून आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. तो आपल्यासाठी शब्दात न मावणाऱ्या आर्त विनविण्या करतो. स्वर्गात देवदूतांची स्तुती आणि गौरवात राहूनही तो आपल्याला विसरत नाही. तो आपल्याचा सतत विचार करत असतो आणि आपल्यासाठी प्रार्थना करत असतो. ख्रिस्त येशू जो मरण पावला होय, जो जीवित झाला, तो देवाच्या उजव्या हाताशी आहे आणि तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. रोमकारस 8 अध्याय 34 वचन. तो सदैव जगतो आहे जेणेकरून त्याच्याद्वारे देवाजवळ येणारे यांचे पूर्ण तारण करावे. इब्री 7 अध्याय 25 वचन. त्याने आपल्यासाठी प्रार्थना केली म्हणूनच आपण त्याची कृपेमध्ये उभे राहू शकतो. जसा बागायतदार माली फल नसलेल्या झाडासाठी विनवणी करतो, हे वर्ष तरी याला सोडा, मी तो त्याभोवती गोदतो आणि गत घालतो, तसाच प्रभू येशू आपल्यासाठी विनवणी करतो आणि आपल्यामध्ये फलधारण होईपर्यंत संयमाने कार्य करतो. प्रिय देवाची बालका, आपल्या धारणकर्त्याची आनंदाने स्तुती कर, जो सातत्याने आपल्यासाठी प्रार्थना करत आहे. आजच्या ध्यानार्थ वचन. जागे रहा आणि प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही परीक्षेत पडणार नाही. आत्मा तयार आहे पण देह दुर्बल आहे. मॅथ्यू 26 अध्याय 41 वचन. आजचा बायबल वाचन. सकाळी स्तोत्र 7 अध्याय 78 अध्याय. सायंकाळी रोमकारस 10 अध्याय. धन्यवाद.